नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे। आज आपल्या क्रोशे कट्ट्यावर एक नवीन जादू करूया। हे पहा, ह्या पाण्याच्या बाटलीचा बनला दिवसा हँगिंग फ्लॉवर पॉट आणि रात्री आकाशकंदील। चला तर मग जादूची सुरुवात करूया। हा फ्लॉवर पॉट कम आकाशकंदील बनवायला आपल्याला लागेल 250 मिलीलिटरची पाण्याची एक प्लास्टिकची रिकामी बाटली, 4 प्लाय ॲक्रेलिकचे धागे वेगवेगळ्या 6 रंगांमध्ये A, B, C, D, E आणि F, 2.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, फिनिशिंग कामासाठी एक छोट्या मापाचा क्रोशे हुक, कात्री आणि मेजरिंग टेप, गोंडे मणी यापैकी काहीही एकूण 4 नग। हवं तर तुम्ही छोट्या घंटा किंवा घुंगरू पण वापरू शकता। छोट्या प्लॅस्टिकच्या फुलांच्या 2-3 काड्या आणि बाटलीच्या कॉर्कच्या आकाराचा स्विचबोर्ड असणारी LED दिव्यांची एक छोटीशी माळ। आता बाटलीचा घेर मोजूया। 16 सेंटीमीटर। आता 8 सेंटीमीटर मापाचे 2 ग्रॅनी स्क्वेअर्स विणूया। A रंगाच्या धाग्याची मॅजिक रिंग विणूया। ह्या मॅजिक रिंगमध्ये 3 डबल क्रोशे आणि 2 साखळी टाके असे 4 सेट्स विणायचे आहेत। आता 1 डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके आणि मग अजून 2 साखळी टाके असे एकूण 5 साखळी टाके विणूया। पहिल्या सेटमधले उरलेले 2 डबल क्रोशे आपण ह्या राऊंडच्या शेवटी विणणार आहोत। आता मॅजिक रिंगमध्ये 3 डबल क्रोशे आणि 2 साखळी टाके असे 3 सेट्स विणूया आणि मग भेटूया। शेवटचे 2 साखळी टाके विणून झाल्यावर पहिल्या सेटमधले उरलेले 2 डबल क्रोशे विणूया। आता मॅजिक रिंग घट्ट करूया। आता पहिल्या 5 टाक्यांच्या साखळीमधल्या 3ऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया। आता पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूया। एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया। आता कुठल्याही एका 2 टाक्यांच्या साखळीमध्ये B रंगाचा धागा जोडूया। ह्या राऊंडमध्ये प्रत्येक कॉर्नरमध्ये 1 व्ही स्टिच, 2 साखळी टाके, 1 व्ही स्टिच आणि 1 साखळी टाका असं विणायचं आहे। व्ही स्टिच म्हणजे 1 डबल क्रोशे, 1 साखळी टाका आणि 1 डबल क्रोशे। आता 1 डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया। पहिल्या व्ही स्टिचमधला हा दुसरा डबल क्रोशे झाला। पहिला डबल क्रोशे आणि 1 साखळी टाका आपण ह्या राऊंडच्या शेवटी विणणार आहोत। आता 2 साखळी टाके विणूया। आता इथेच 1 व्ही स्टिच आणि 1 साखळी टाका विणूया। आता उरलेल्या तिन्ही कॉर्नर्समध्ये 1 व्ही स्टिच, 2 साखळी टाके, 1 व्ही स्टिच आणि 1 साखळी टाका असं विणूया आणि मग भेटूया। शेवटचा 1 साखळी टाका विणून झाल्यावर पहिल्या 2 टाक्याच्या साखळीमध्ये 1 डबल क्रोशे आणि 1 साखळी टाका विणूया। आता पहिल्या 5 टाक्यांच्या साखळीमधल्या 3ऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया म्हणजे पहिली व्ही स्टिच पूर्ण होईल। दुसरी राऊंड पूर्ण झाली। आता 1 साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया। आता कुठल्याही एका 2 टाक्याच्या साखळीमध्ये C रंगाचा धागा जोडूया। ह्या राऊंडमध्ये मागच्या राऊंडसारखाच प्रत्येक 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 1 व्ही स्टिच, 2 साखळी टाके, 1 व्ही स्टिच आणि 1 साखळी टाका
असं विणायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त कडेच्या एक साखळी टाक्यामध्ये एक व्ही स्टिच आणि एक साखळी टाका असं विणायचं आहे. आता एक डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके आणि अजून 2 साखळी टाके असे 5 साखळी टाके विणूया आणि इथेच एक व्ही स्टिच आणि एक साखळी टाका विणूया. आता ह्या एक टाक्याच्या साखळीमध्ये एक व्ही स्टिच आणि एक साखळी टाका विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया. ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. शेवटचा एक टाका विणून झाल्यावर पहिल्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया. आता पहिल्या 5 टाक्यांच्या साखळीमधल्या तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून पहिली व्ही स्टिच पूर्ण करूया. तिसरी राऊंड विणून पूर्ण झाली. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता कुठल्याही एका 2 टाक्यांच्या साखळीमध्ये डी रंगाचा धागा जोडूया. आता ह्या चौथ्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडचाच पॅटर्न विणायचा आहे. ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. शेवटचा एक साखळी टाका विणून झाल्यावर पहिल्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे आणि एक साखळी टाका विणूया. पहिल्या 5 टाक्यांच्या साखळीमधल्या तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून पहिली व्ही स्टिच पूर्ण करूया. चौथी राऊंड विणून पूर्ण झाली. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता कुठल्याही एका 2 टाक्यांच्या साखळीमध्ये ई रंगाचा धागा जोडूया. ह्या 5व्या राऊंडमध्ये चौथ्या राऊंडचाच पॅटर्न विणायचा आहे. ही राऊंड विणून पूर्ण करूया आणि मग भेटूया. 5वी राऊंड विणून पूर्ण झाली. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता ह्याचं माप घेऊया. बरोबर 8 सेंटीमीटर एवढं आपल्याला पुरेसं आहे. आता असा अजून एक ग्रॅनी स्क्वेअर आपल्याला विणायचा आहे. मात्र त्याच्या 5 राऊंड्स पूर्ण न करता 4 राऊंड्स पूर्ण झाल्यावरच आपण भेटूया. दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरच्या 4 राऊंड्स विणून झाल्या. आता ह्या 2 ग्रॅनी स्क्वेअरच्या 2 समोरासमोरील बाजू आपण एकमेकांना जोडणार आहोत. दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरच्या कुठल्याही एका 2 टाक्याच्या साखळीमध्ये ई रंगाचा धागा जोडून घेऊया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया. आता अजून एक साखळी टाका विणूया. आता इथेच एक डबल क्रोशे विणूया. ही पहिली व्ही स्टिच झाली. आता 2 साखळी टाक्यांपैकी फक्त एकच साखळी टाका विणूया. आता ह्या लूपमधून हुक काढून घेऊया. आता पहिल्या ग्रॅनी स्क्वेअरच्या कुठल्याही एका 2 टाक्यांच्या साखळीमधून हा हुक घालूया आणि त्यामधून आधीचं लूप ओढून घेऊया. आता एक साखळी टाका विणूया.
आता दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरच्या या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये अजून एक व्ही स्टिच विणूया. हे पहा, ह्या टोकाकडे 2 ग्रॅनी स्क्वेअर्स एकमेकांना जोडले गेले. आता पहिल्या ग्रॅनी स्क्वेअरच्या या 1 टाक्याच्या साखळीमधून हुक घालूया आणि त्यातून हे लूप ओढून घेऊया. आता एक साखळी टाका विणूया आणि दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये एक व्ही स्टिच विणूया. आता हुक काढून घेऊया आणि पहिल्या ग्रॅनी स्क्वेअरच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये घालूया. त्यातून हे लूप ओढून घेऊया. आता एक साखळी टाका विणून दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरच्या पुढच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये एक व्ही स्टिच विणूया. हे बघा, 2 ग्रॅनी स्क्वेअरच्या बाजू एकमेकांना जोडल्या जात आहेत. आता पुढच्या कॉर्नरपर्यंत असंच जोडत जाऊया. आता पुढच्या कॉर्नरमध्ये एक व्ही स्टिच करूया. आता एक साखळी टाका विणूया आणि पहिल्या ग्रॅनी स्क्वेअरच्या कॉर्नरमध्ये हुक घालून लूप ओढून घेऊया. आता एक साखळी टाका विणूया आणि ह्याच कॉर्नरमध्ये अजून एक व्ही स्टिच आणि एक साखळी टाका विणूया. आता पुढच्या कॉर्नरपर्यंत प्रत्येक 1 टाक्याच्या साखळीमध्ये एक व्ही स्टिच आणि एक साखळी टाका असं विणूया. हे असंच पुढे कॉर्नरपर्यंत विणूया आणि मग फेटूया. आता हे 2 कॉर्नर एकमेकांना जोडायचे. शेवटच्या व्ही स्टिच नंतर एक साखळी टाका विणूया आणि ह्या कॉर्नरमध्ये एक व्ही स्टिच आणि एक साखळी टाका विणूया. आता इथून हुक काढून पहिल्या ग्रॅनी स्क्वेअरच्या ह्या कॉर्नरमध्ये घालून घेऊया. आता त्यातून आधीचं लूप ओढून घेऊया. आता एक साखळी टाका विणून दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरच्या ह्या कॉर्नरमध्ये एक व्ही स्टिच विणूया. आता आपण आधी जशी एक बाजू जोडली त्याचप्रमाणे ही दुसरी बाजू सुद्धा पुढच्या कॉर्नरपर्यंत जोडून घेऊया. ही पहा, ह्या एका कॉर्नरपासून दुसऱ्या कॉर्नरपर्यंत ही दुसरी बाजूही जोडली गेली. आता नेहमीप्रमाणे ही एक बॉर्डर विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. शेवटची बाजू विणून पूर्ण झाली. शेवटच्या व्ही स्टिच नंतर एक साखळी टाका विणूया आणि पहिल्या डबल क्रोशेच्या डोक्यावर स्लिप स्टिच करूया. हे बघा, 2 ग्रॅनी स्क्वेअर 2 बाजूंना एकमेकांशी जोडून झाले. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता ह्याला बाटलीवर घालून बघूया. घालत असताना हे थोडं घट्टच असायला हवं,
म्हणजे मग ते बाटलीवर बरोबर बसेल. हे बघा, अगदी छान बसलंय. आता खाली बाटलीच्या तळापर्यंत आणि वर बाटलीच्या गळ्यापर्यंत विणायचं आहे. कुठल्याही एका 1 टाक्याच्या साखळीमध्ये एफ रंगाचा धागा जोडून घेऊया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया. पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. आता पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता एक डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया आणि मग अजून एक साखळी टाका विणूया. पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. एक साखळी टाका विणायचा आणि एक टाका सोडून पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणायचा. हा असा पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. शेवटचा साखळी टाका विणून झाल्यावर शेवटचा टाका सोडूया आणि पहिल्या 4 टाक्यांच्या साखळीतल्या तिसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता पहिला हाफ डबल क्रोशे म्हणून 2 साखळी टाके विणूया. पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक हाफ डबल क्रोशे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता याला बाटलीवर घालून पाहूया. हे बघा, हे अगदी व्यवस्थित बसलं आहे. आता ह्या वरच्या बाजूला बाटलीच्या गळ्यापर्यंत विणूया. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता 2 ग्रॅनी स्क्वेअरच्या ह्या जोडामध्ये हुक घालूया आणि एफ रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता 4 साखळी टाके विणूया. पुढची व्ही स्टिच सोडून त्याच्या पुढच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. ही एक कमान तयार झाली. 4 साखळी टाके विणायचे. एक व्ही स्टिच सोडून त्याच्या पुढच्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि शेवटची 4 टाक्यांची कमान विणण्यापूर्वी भेटूया. आता शेवटची 4 टाक्यांची कमान विणूया. 2 साखळी टाके विणूया आणि आता पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया. कमानींची ही 1 राऊंड विणून पूर्ण झाली. आता अजून अशा 2 राऊंड्स विणूया. 4 साखळी टाके विणूया आणि पुढच्या कमानीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. अशाच प्रकारे अजून 2 राऊंड्स विणूया आणि मग फेटूया. कमानींच्या 3 राऊंड्स विणून पूर्ण झाल्या. आता पुढच्या राऊंडमध्ये प्रत्येक कमानीमध्ये 3 सिंगल क्रोशे विणूया.
पहिल्या कमानीमध्ये एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. उरलेले 2 सिंगल क्रोशे राऊंड पूर्ण करताना विणायचे. आता पुढच्या प्रत्येक कमानीमध्ये 3-3 सिंगल क्रोशे विणूया आणि ही राऊंड पूर्ण करून मग फेटूया. शेवटच्या कमानीमधले 3 सिंगल क्रोशे विणून झाले. आता पहिल्या कमानीतले उरलेले 2 सिंगल क्रोशे विणूया. आता पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. ह्या राऊंडमध्ये टाके कमी करायचे आहेत. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया. आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये एकत्र एक डबल क्रोशे विणूया. हा असा. आता पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या 2 टाक्यांमध्ये 2चा 1 डबल क्रोशे. हा असा पॅटर्न या राऊंडच्या शेवटपर्यंत विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. आता शेवटच्या 2 टाक्यांचा 1 डबल क्रोशे विणूया. आता पहिल्या डबल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता दोरी घालण्यासाठी काजेपट्टी विणूया. पहिला हाफ डबल क्रोशे म्हणून 2 साखळी टाके विणूया. पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता एक साखळी टाका विणून पुढचा एक टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक हाफ डबल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया. ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. शेवटचा टाका सोडून देऊया आणि पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. दोरी ओवण्यासाठी ही काजेपट्टी तयार झाली. आता एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या 2 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणूया. आता ह्या 1 टाक्याच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि अजून 1 सिंगल क्रोशे असं विणूया. पुढच्या प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे आणि 1 टाक्याच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि 1 सिंगल क्रोशे असा पॅटर्न विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता बॉर्डर विणूया. पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. पहिल्या टाक्यामध्ये 5 डबल क्रोशे म्हणजे 1 फॅन, मग 2 टाके सोडून पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे, मग 2 टाके सोडून पुढच्या टाक्यामध्ये 1 फॅन. हा असा पॅटर्न ह्या राऊंडमध्ये विणायचा आहे. 1 डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया. आता इथेच अजून 2 डबल क्रोशे विणूया. पहिल्या फॅनचे आत्ता फक्त 3 डबल क्रोशे विणायचे. उरलेले 2 डबल क्रोशे राऊंडच्या शेवटी विणायचे. पुढचे 2 टाके सोडून त्याच्या पुढच्या 2 टाक्याच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे विणूया. आता पुढचे 2 टाके सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 1 फॅन म्हणजे 5 डबल क्रोशे विणूया. आता पुढचे 2 टाके सोडून त्याच्या पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये 1 सिंगल क्रोशे विणूया. हा असाच पॅटर्न पुढे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग फेटूया.
आता पहिल्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे विणून पहिला फॅन पूर्ण करूया. पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता ह्याला बाटलीवर घालून बघूया. हे अगदी छान बसलंय. आता 7 साखळी टाके विणूया आणि पुढच्या फॅनच्या मधल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. ही एक कमान तयार झाली. पुढे अशाच कमानी विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता पुढच्या कमानीमध्ये स्लिप स्टिच करूया आणि एक साखळी टाका विणूया. आता ह्या कमानीमध्ये 9 सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक कमानीमध्ये 9 सिंगल क्रोशे विणून ही राऊंड पूर्ण करूया आणि मग भेटूया. पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता टांगण्यासाठी साधारणपणे 20 सेंटीमीटर लांबीची साखळी विणूया. आता विरुद्ध बाजूच्या कमानीच्या मधल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता काजेपट्टीतून ओवण्यासाठी एक छोटीशी 25 सेंटीमीटरची साखळी विणूया. एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता ह्या काजेपट्टीतून ही साखळी ओवूया. आता या खालच्या बॉर्डरवर 2 बाजूला आणि 2 मध्ये अशा 4 साखळ्या आपण जोडणार आहोत. धाग्यामध्ये गोंडा किंवा मणी ओवून घेऊया. आणि हा धागा खालच्या बॉर्डरच्या कडेच्या एका टाक्यामध्ये सोडूया. आता साधारणपणे 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची साखळी विणूया. आता हा गोंडा हुकच्या जवळ ओढून घेऊया. आता 2 साखळी टाके विणूया. आता ह्या साखळीच्या पहिल्या 2-3 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया. आता एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता उरलेल्या 3ही बाजूला अशाच मणी किंवा गोंडे लावून साखळ्या जोडूया. 4ही साखळ्या जोडून झाल्या. आता ह्याला बाटलीवर चढवून बघूया. आता बाटलीच्या गळ्याकडच्या दोरीला घट्ट गाठ बांधूया. आता या खालच्या साखळ्यांची एकमेकांमध्ये गाठ मारूया.
आता LED ची माळ बाटलीच्या आतमध्ये घालूया. बाटलीच्या तोंडावर हा कॉर्क अगदी बरोबर बसला. आता या कॉर्कच्या भोवती फुलं लावूया. हा बघा, हा हँगिंग फ्लॉवर पॉट तयार झाला. रात्री याचा आकाशकंदील बनेल.